प्रॉब्लेम पाहतोय आपण. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्सचा 8वा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आता. 7वा कंप्लीट झालेला आहे आपला. प्रॉब्लेम मी एक्सप्लेन केलेला आहे. आपण डायरेक्ट सोल्युशनला सुरुवात करू. बघा, बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईड आहे तिला कॅपिटल दिलेलं आहे, रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस. याला आपण शेअर होल्डर्स फंड असं म्हणतो. त्यानंतर 7% डिबेंचर, ट्रेड क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल ह्या 3 लायबिलिटीज आहेत. ऍसेट साईडला जे ऍसेट दिलेले आहेत त्याचे रिव्हॅल्यूड फिगर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत. आणि डेटर्सच्या बाबतीमध्ये कंसात म्हटले ऑल कन्सिडर गुड. याचा अर्थ सर्व डेटर्स गुड आहेत, म्हणजे सर्व अमाऊंट जे आहे त्यामध्ये कुठलेही बॅड डेट्स नाहीये. आपण कॅल्क्युलेशनला 2,75,000 रुपये ही पूर्ण अमाऊंट घेणार आहोत. त्यानंतर कॅश इन हँड आहेत 20,000 20,000 रुपये. मग आपण आपल्या पहिल्या मेथडनुसार फर्स्ट आपण नेट ऍसेट कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी टोटल ऍसेट ॲज पर ऍडजस्टमेंट, त्यातून आपण लायबिलिटीज मायनस करतो. सेकंड स्टेपमध्ये फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट केला जाईल आणि थर्ड स्टेपमध्ये एका शेअरची व्हॅल्यू काढली जाईल. सेकंड मेथडसाठी जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती म्हणजे 3 वर्षाचा नेट प्रॉफिट दिलेला आहे आणि त्यातून रिझर्व्हला ट्रान्सफर केलेला हिस्सा 20% आहे आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 20% आहे. 3 मेथडने कॅल्क्युलेशन करायचे. नेट ऍसेट मेथड, इल्ड बेसिस मेथड आणि फेअर व्हॅल्यू मेथड. फर्स्ट आपण पहिली मेथड घेऊ. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ऍसेट, वरती हेडिंग द्या नेट ऍसेट मेथड. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल नेट ऍसेट. ऍसेट्स आपल्या ऍडजस्टमेंटच्या किमती घ्यायच्या. गुडविल 50,000, बिझनेस प्रिमायसेस 1,95,000, आपण फर्स्ट नेट ऍसेट मेथडने टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट करतोय. ऍसेटच्या किमती ऍडजस्टमेंट प्रमाणे घ्या. गुडविल 50,000, बिझनेस प्रिमायसेस 1,95,000, मशिनरी 1,35,000, फर्निचर अँड फिक्स्चर 20,000, ट्रेड डेटर्स 2,75,000, स्टॉक 1,05,000 अँड कॅश इन हँड 20,000. ऍसेटची बेरीज करा, 8 लाख रुपये येते, 8 lakhs. त्यातून लायबिलिटीज मायनस करायच्या. 7% डिबेंचर 1 lakh, ट्रेड क्रेडिटर्स 90,000 अँड बिल्स पेबल 50,000. तिन्ही इनरला घेतल्या, त्याची टोटल आउटरला दाखवली 2,40,000. 8 लाखातनं 2,40,000 वजा करा, टोटल नेट ऍसेट येतात 5,60,000. इथे आपल्या पहिल्या मेथडमधलं पहिलं कॅल्क्युलेशन, पहिली स्टेप कंप्लीट होते. पहिल्या स्टेपमध्ये आपण टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट केल्या. ऍसेटच्या किमती ऍडजस्टमेंट प्रमाणे घेतल्या. फक्त 2 ऍसेट जे होते डेटर्स आणि कॅश, तर कॅश ॲज इट इजच घेत असतो आपण. आणि डेटर्सच्या बाबतीमध्ये कंसामध्ये सांगितलेलं होतं की डेटर्स आर ऑल गुड, म्हणून बॅड डेट नाही आहेत. पूर्ण अमाऊंट डेटर्सची घेतली. त्यातून ज्या लायबिलिटीज होत्या शेअर होल्डर्स फंड सोडून इतर जेवढ्या लायबिलिटी असतील तेवढ्या सगळ्या मायनस करायच्या. मग डेटामध्ये आपण 7% डिबेंचर, ट्रेड क्रेडिटर्स, बिल्स पेबल 3 लायबिलिटीज घेतल्या आणि त्या मायनस करून टोटल नेट ऍसेट कॅल्क्युलेट केली. इथे पहिल्या मेथडची पहिली स्टेप कंप्लीट झाली. सेकंड स्टेपमध्ये आपण फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी टोटल नेट ऍसेट मधून प्रेफरन्स शेअर कॅपिटल मायनस करा. प्रॉब्लेम मध्ये प्रेफरन्स शेअर कॅपिटल दिलेलं नाही म्हणून नील दाखवा. टोटल नेट ऍसेट 5,60,000 लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल नील. कॅल्क्युलेशन करून फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आला 5,60,000, 5,60,000. इथे सेकंड स्टेप कंप्लीट झाली पहिल्या मेथडची. आता थर्ड स्टेप घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. त्यासाठी फॉर्म्युला लिहा. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. फंड अवेलेबल आहे 5,60,000, त्याला इक्विटी शेअर्सच्या संख्येने भाग द्या. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला इक्विटी शेअर्सची संख्या दिलेली आहे 40,000. मग 40,000 इक्विटी शेअरने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं ₹14 पर शेअर. 14 रुपये एका शेअर्सची व्हॅल्यू आली ॲज पर नेट ऍसेट मेथड किंवा ॲज पर इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथड. पहिल्या मेथडमध्ये 3 स्टेप आहेत. 3 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत.
फर्स्ट मेथड कंप्लीट झाली आहे. सेकंड मेथड घ्या. इल्ड बेसिस मेथडने आपण कॅल्क्युलेशन करतोय ऑन प्रॉफिट बेसिस. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट. 3 वर्षाचा नेट प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे. 3 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करा. 3 वर्षाच्या प्रॉफिटची बेरीज करा आणि त्याला 3 ने भाग द्या. 3 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट. 3 वर्षाचा प्रॉफिट आहे 1,13,000 प्लस 1,21,000 प्लस 1,26,000 अपॉन 3. कॅल्क्युलेशन करून टोटल येते 3,60,000. त्याला 3 ने भाग द्या. 3,60,000ला 3 ने भाग देऊन उत्तर येते आपलं 1,20,000. 1,20,000. ॲव्हरेज एक्सपेक्टेड फ्युचर प्रॉफिट आला 1,20,000. इथे फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झाली इल्ड बेसिस मेथडने. त्यानंतर आपण मेंटेनेबल प्रॉफिट काढतो. मेंटेनेबल प्रॉफिट काढण्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिटमधून जेवढा हिस्सा रिझर्व्हला ट्रान्सफर झाला असेल तो मायनस करा. ॲव्हरेज प्रॉफिट लेस 20% ट्रान्सफर टू रिझर्व्ह. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 1,20,000. 1,20,000च्याच 20% काढायचा मायनस 20% ऑफ 1,20,000. 1,20,000तून 1,20,000च्या 20% म्हणजे 24,000 रुपये मायनस करा. मेंटेनेबल प्रॉफिट येतोय 96,000. 96,000. आपण इल्ड बेसिस मेथडने कॅल्क्युलेशन करतोय ऑन प्रॉफिट बेसिस. तसं वरती बी म्हणून टायटल द्या. आपण नेट ॲसेट मेथडला ए लिहिलंय, इल्ड बेसिस मेथडला बी लिहा. पहिली स्टेप आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला 1,20,000 आला. सेकंड स्टेप ॲव्हरेज प्रॉफिटमधून रिझर्व्हचा हिस्सा लेस केला, मेंटेनेबल प्रॉफिट काढला, तो आला 96,000. तिसरी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट इज इक्वल टू फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. मग मेंटेनेबल प्रॉफिट आहे 96,000. त्याला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे 20% गुणिले 100%. जरी असेल तरी आपल्याला पर्सेंट नाही काढायचं, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचंय. त्यासाठीच गुणिले 100 घेतलेले आहेत. कॅल्क्युलेशन करून उत्तर येतंय 4,80,000 रुपये. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट आला 4,80,000. त्यानंतर एका शेअर्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर. व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग कॅपिटलाइज व्हॅल्यू आहे 4,80,000. त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे 40,000 इक्विटी शेअर्सने भाग द्या. 4,80,000ला 40ने भाग दिला, एका शेअर्सची व्हॅल्यू आली 12 रुपये. पहिल्या मेथडने कॅल्क्युलेशन करून एका शेअर्सची व्हॅल्यू आली आहे 14 रुपये. दुसऱ्या मेथडने कॅल्क्युलेशन करून एका शेअर्सची व्हॅल्यू आली 12 रुपये. आता जी तिसरी मेथड आहे ती दोन्ही मेथडचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे दोन्ही मेथडची आपण ॲव्हरेज काढणार आलेल्या उत्तराची. ती म्हणजे तिसरी मेथड आहे फेअर व्हॅल्यू मेथड. इथपर्यंत लिहून घ्या. लिहून झालं की रेज हँड. कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर ॲज पर फेअर व्हॅल्यू मेथड. तिसरी मेथड फेअर व्हॅल्यू मेथड आहे. सूत्र टाका. व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस इल्ड व्हॅल्यू अपॉन 2. दोन्ही जे पहिलं कॅल्क्युलेशन आहे त्याची जी बेरीज आहे त्या बेरजेला आपण 2 ने भाग देणार, म्हणजेच त्याची ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायची. जे कॅल्क्युलेशन करून उत्तर येईल ते असणार आहे तुमचं एका शेअर्सची व्हॅल्यू. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे 14 रुपये. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे 14 रुपये आणि
इल्ड व्हॅल्यू आहे 12 रुपये, त्याला 2 ने भाग द्या. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 13 रुपये. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते 13 रुपये. 14 रुपये, 12 रुपये, बेरीज 26 रुपये, त्याला 2 ने भाग दिला. नेट ॲसेट मेथड आणि इल्ड व्हॅल्यू मेथडची ॲव्हरेज काढली आपण 13 रुपये. ते आहे फेअर व्हॅल्यू मेथडने एका शेअरची व्हॅल्यू. इथे आपला 8वा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.